Hello. In last lectures we have seen about the grammar and all that things we have learned. Now we are actually using how to speak in the English. Whenever we are talking in the English, we use many times the word may. May I come in sir, may I go there, may I do this. Like these words we are using in English. तर परवानगी देण्यासाठी किंवा घेण्यासाठी मे हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. एखाद्याला परवानगी द्यायची आहे काहीतरी करण्याची किंवा आपल्याला एखाद्याकडून परवानगी घ्यायची आहे काहीतरी करण्याची, तर आपण कुठला क्रियापद वापरतो? सहाय्यकारी क्रियापद मे. MAY मे. मे आय कम इन सर? येस, यू मे कम इन. मे आय कम इन सर म्हणजे मी आत येऊ का सर? येस, यू मे कम इन. हो, तू आतमध्ये येऊ शकतोस. किंवा एखादी संभव व्यक्त करण्यासाठी देखील मे हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. संभाव्य गोष्ट म्हणजे कदाचित जेव्हा आपण बोलतो ना, कदाचित तो ते करेल, कदाचित ती व्यक्ती ते करेल, त्यावेळेस आपण कुठला शब्द वापरतो? मे. फॉर एक्झाम्पल पहा, रमेश मे कम हिअर टुमारो. रमेश मे अंडरलाईन करा, मे कम हिअर टुमारो. मे हा जो शब्द आहे रमेशसाठीचा, तो उद्या येईल. रमेश कदाचित उद्या येईल. आय मे बाय दॅट हाऊस. मी ते घर कदाचित विकत घेईल किंवा कदाचित मी ते घर विकत घेईन. ओके, हा काय? संभव म्हणजे मी फ्युचरमध्ये ते करू शकते, मी फ्युचरमध्ये ते करायचं आहे किंवा एखादी व्यक्ती ती फ्युचरमध्ये म्हणजेच भविष्यकाळात ती करणार आहे, हे व्यक्त करण्यासाठी सुद्धा मे हा शब्द वापरला जातो. आता मे जो आहे त्याच्याबद्दल माईट हा शब्द सुद्धा वापरला जातो. माईट हा शब्द देखील संभाव व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. संभव म्हणजे काय? एखादी घटना घडणार आहे किंवा एखादी घटना घडली जाणार आहे, त्याच्यासाठी माईट हा शब्द वापरला जातो. हाऊ? वी विल सी. ही माईट हेल्प मी. कदाचित तो मला मदत करेल. ही माईट हेल्प मी. ओके, म्हणजे काय? कदाचित तो मला मदत करेल. दे माईट गो अब्रॉड इन नेक्स्ट इयर. म्हणजे ते पुढच्या वर्षी कदाचित परदेशात जातील. नाव यू अंडरस्टँड हाऊ टू यूज मे अँड माईट. नाव अगेन वी विल सी द अनादर एक्झाम्पल. ही मे हॅव हर्ड द न्यूज. त्याने ती बातमी ऐकली असेल. कदाचित त्याने ती बातमी ऐकली असेल. शी माईट हॅव ब्रॉट दॅट नेकलेस. तिने ते नेकलेस विकत घेतले असेल. शी माईट हॅव बॉट दॅट नेकलेस. आता वरील जी दोन वाक्यांवरून एखादी घटना घडून गेल्याचे समजते. मे किंवा माईट नंतर हॅव आणि त्यानंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरल्यास ही रचना बनते. कसं बनवायचं हे वाक्य पहा. आधी काय वापरायचं? मे किंवा माईट नंतर हॅव शब्द वापरायचा आणि मूळ क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वापरायचं आहे, म्हणजे तिसरं रूप वापरायचं आहे. ओके, पहा, एखाद्याला आशीर्वाद किंवा सदिच्छा देण्यासाठी सुद्धा आपण मे या शब्दात सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ऐकलं असेल की मे गॉड ब्लेस यू, मे गॉड सेव्ह यू, असे जे शब्द आहेत तेथे मे हा शब्द वापरला जातो, म्हणजेच सदिच्छा देण्यासाठी किंवा एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठी. आता पहा, फॉर एक्झाम्पल पहा, फॉर प्रॅक्टिस आपण एक रीड कॉन्व्हर्सेशन करूया. रमेश आपल्या आईला म्हणतोय, मदर मे आय गो टू प्ले ऑन ग्राउंड टुडे. आई, मी आज ग्राउंडवर खेळायला जाऊ का? इथे परवानगी मागितलेली आहे. मदर काय बोलते? नो, देअर इज नो परमिशन टू प्ले ऑन द ग्राउंड ड्यू टू हेवी रेन. आई काय बोलते? नाही, तू आज ग्राउंडवर जाऊ शकत नाही कारण तिथं खेळायला परवानगी नाही आहे, खूप मोठा पाऊस झालेला आहे. मिसेस राणा पहा काय बोलतात. इज मिस्टर राव गोइंग टू दिल्ली टुमॉरो. मिसेस राव बोलतात, आय डोंट नो फॉर सर्टन, ही मे गो. ओके, हा प्रश्न विचारलेला आहे. मिसेस राणा विचारतायत, इज मिस्टर राव गोइंग टू दिल्ली टुमॉरो. मिस्टर राव दिल्लीला जातील का उद्या? तर मिसेस राव काय उत्तर देत आहे? आय डोंट नो, मला हे माहिती नाही. फॉर सर्टन म्हणजे मला हे खात्रीशीर माहिती नाही. ही मे गो, कदाचित ते जातील. हे आपण बोली भाषेत असंच बोलतो. मीना सेज, हॅज सीमा सीन दिस ब्युटिफुल गार्डन. मीना काय विचारते हिनाला की हॅज सीमा सीन दिस ब्युटिफुल गार्डन. सीमाने हे सुंदर गार्डन पाहिले आहे का? हिना म्हणते, शी माईट हॅव सीन इट. कदाचित तिने ते पाहिलेलं असावं. आय एम नॉट शुअर, मला त्याची खात्री नाही, पण तिने कदाचित हे पाहिलेलं असावं.
राज आणि याचं संभाषण पाहूया. राज आणि राम काय बोलतात? आर यू गोइंग टू अटेंड द वेडिंग? पहा आपण काय विचारतो, तू लग्नाला जाणार आहेस का? याचं लग्न आहे आणि तू लग्नाला जाणार आहेस का? तर आपण काय उत्तर देतो? कदाचित जाईल, कदाचित नाही. पण मग इंग्लिशमध्ये त्याला कसं बोलतात पहा, आर यू गोइंग टू अटेंड द वेडिंग? तू लग्न अटेंड करायला जाणार आहेस का? राम सेज आय मे ऑर मे नॉट, म्हणजे कदाचित मी जाईन किंवा कदाचित मी नाही जाणार. पण आपण हे डे टू डे लाईफमध्ये वापरत असतो, आपल्या तोंडामध्ये सारखं असतं. मे आय डू दिस, मे आय गो देअर, मे आय पिकअप दिस, लाईक दिस. ओके. त्याच्यानंतर अर्जुन आणि शीलाचं संभाषण आहे का? डू यू थिंक इट विल रेन टुडे? डू यू थिंक इट विल रेन टुडे? तुला असं वाटतं का आज पाऊस येईल? शीला से नो इट मे नॉट. नाही, कदाचित नाही. देर आर नो ब्लॅक क्लाउड्स इन द स्काय. ब्लॅक क्लाउड्स आकाशामध्ये नाहीत. ओके. आता मे आणि माईटवर तुम्हाला काही होमवर्क दिलेला आहे. मेचा वापर करून ते पुन्हा सेंटेन्सेस लिहायचे आहेत, रिराईट करायचे आहेत. त्याची 5 वाक्य दिलेत आणि तुमची जर इच्छा असेल, तुम्हाला जर वाटत असेल करावंसं, तर तुम्ही त्याची 30 वाक्यसुद्धा बनवू शकता. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि बोलण्याची प्रॅक्टिस करा. थँक्यू.